डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे अगबाई अरिच्चा. सदर वात्रटिका 4 मार्च 2016 रोजी लिहिली गेलेली आहे. सोशल मीडियावरती पुरुषांना जर एखादी पोस्ट टाकली त्याला चुकूनही कोणी कॉमेंट करताना दिसत नाही, पण एकदा एखाद्या स्त्रीनं नुसतं हाय जरी केलं तर तिथे पोस्टचा पाऊस पडताना दिसतो. हा तुमचा माझा सर्वांचा अनुभव आणि यावरच लिहिलेली आजची ही वात्रटिका. इथे रसिकांना काही कमी नाही, पण खरे रसिक थोडे आहेत. इथे रसिकांना काही कमी नाही, पण खरे रसिक थोडे आहेत. बायकांच्या पोस्टचे प्रतिसाद पाहिल्यावर कळते इथे जास्त बाईल वेडे आहेत. बायकांच्या पोस्टवरचे प्रतिसाद पाहिले की कळतं इथं जास्त बाईल वेडे आहेत. इथे रसिकांना काही कमी नाही, पण खरे रसिक थोडे आहेत. इथे रसिकांना काही कमी नाही, पण खरे रसिक थोडे आहेत. बायकांच्या पोस्टवरचे प्रतिसाद पाहिले की कळते इथे जास्त बाईल वेडे आहेत. इथे जास्त बाईल वेडे आहेत. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आम्ही काही जळत नाहीत, आम्ही काही जळत नाहीत, पण वास्तव सांगण्याची हौस आहे. कुणी म्हणेल तुम्हाला पोस्टला प्रतिसाद मिळत नाही म्हणून तुम्ही समस्त स्त्री वर्गावर जळता आहात. त्यांना हे उत्तर, आम्ही काही जळत नाही, पण वास्तव सांगण्याची हौस आहे. आम्ही काही जळत नाही, पण वास्तव सांगण्याची हौस आहे. बायका पोरींच्या पोस्टला जिकडे तिकडे पाऊस आहे. बायका पोरींच्या पोस्टला जिकडे तिकडे पाऊस आहे. आम्ही काही जळत नाही, पण खरं सांगण्याची हौस आहे. आम्ही काही त्यांच्यावरती जळत नाही, पण खरं सांगण्याची हौस आहे. बायका पोरींच्या पोस्टला जिकडे तिकडे पाऊस आहे. बायका पोरींच्या पोस्टला जिकडे तिकडे मुसळधार पाऊस आहे. जिकडे तिकडे मुसळधार पाऊस आहे. वात्रटिकेचं नाव होतं अगबाई अरिच्चा. आजची वात्रटिका आहे आर्ट ऑफ पॉलिटिक्स. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 12 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकारण आणि अध्यात्म आता काही वेगळं राहिलेलं नाही, त्यावरती वेगळं काही सांगायची गरज नाही. हे समीकरण सर्वश्रुत आहे, त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आर्ट ऑफ पॉलिटिक्स. हायफाय आहे जमाना, सत्संग ही हायफाय झाले. हायफाय आहे जमाना, सत्संग ही हायफाय झाले. कुणाची विचारायची हिंमत नाही, हे असे कसे काय झाले. कुणाचीच विचारायची हिंमत नाही, हे असे कसे काय झाले. हे असे कसे काय झाले. हायफाय आहे जमाना, सत्संग ही हायफाय झाले. हायफाय आहे जमाना, सत्संग ही हायफाय झाले. कुणाचीच विचारायची हिंमत नाही, हे नेमके असे कसे काय झाले. हे नेमके असे कसे काय झाले. हे नेमके असे कसे काय झाले. वात्रटिकेचं पुढचं कडवं. अध्यात्माच्या मार्केटिंगला अत्याधुनिक वळण आहे. अध्यात्माच्या मार्केटिंगला अत्याधुनिक वळण आहे. संधी साधू राजकारण्यांची साधूंच्या पायावर लोळण आहे. संधी साधू राजकारण्यांची साधूंच्या पायावर लोळण आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. अध्यात्माच्या मार्केटिंगला अत्याधुनिक वळण आहे. अध्यात्माच्या मार्केटिंगला अत्याधुनिक वळण आहे. संधी साधू राजकारण्यांची साधूंच्या पायावर लोळण आहे. संधी साधू राजकारण्यांची साधूंच्या पायावरती लोळण आहे. साधूंच्या पायांवरती लोळण आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. अध्यात्म आणि राजकारण एकामेकात मिक्स आहे. अध्यात्म आणि राजकारण हे एकामेकात मिक्स आहे. हे दुसरे तिसरे काही नाही, हे तर आर्ट ऑफ पॉलिटिक्स आहे. हे दुसरे तिसरे काही नाही, हे तर आर्ट ऑफ पॉलिटिक्स आहे. हे तर आर्ट ऑफ पॉलिटिक्स आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. अध्यात्म आणि राजकारण एकामेकात मिक्स आहे.
अध्यात्म आणि राजकारण एकामेकात मिक्स आहे, हे दुसरे तिसरे काही नाही, हे तर आर्ट ऑफ पॉलिटिक्स आहे. हे दुसरे तिसरे काही नाही, हे तर आर्ट ऑफ पॉलिटिक्स आहे. आर्ट ऑफ पॉलिटिक्स आहे. वात्रटिकेचं नाव होतं आर्ट ऑफ पॉलिटिक्स. आजची वात्रटिका आहे आर्थिक सल्ला. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 24 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सध्या जिकडे तिकडे ईडीच्या धाडीचे धाडसत्र सुरू आहे. या निमित्तानं जे काही चांगले वाईट परिणाम आपल्यावरती घडत आहेत, तुमच्या माझ्यावरती घडत आहेत, नकळत का होईना ते दिसून येत आहेत, यावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आर्थिक सल्ला. कोण म्हणतो ईडीच्या धाडीचे काहीच परिणाम होणार नाहीत? कोण म्हणतो ईडीच्या धाडीचे काहीच परिणाम होणार नाहीत? इथून पुढे सोयरे धायरे कधीच उसने पैसे मागायला येणार नाहीत. इथून पुढे कधीच सोयरे धायरे उसने पैसे मागायला येणार नाहीत. उसने पैसे मागायला येणार नाहीत. कोण म्हणतो ईडीच्या धाडसत्राचे काहीच कसे परिणाम होणार नाहीत? कोण म्हणतो ईडीच्या धाडीचे काहीच परिणाम होणार नाहीत? इथून पुढे तुमचे आमचे सोयरे धायरे उसने पैसे मागायला येणार नाहीत. इथून पुढे सोयरे धायरे उसने पैसे मागायला येणार नाहीत. उसने पैसे मागायला येणार नाहीत. असं का होणार आहे हे सांगणार वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. विनाकारण दिले तरी मरण आहे, विना तारण दिले तरी मरण आहे. विनाकारण दिले तरी मरण आहे, विना तारण दिले तरी मरण आहे. बायकोचा भाऊ आला तरी घाबरायचे काय कारण आहे? आता बायकोचा भाऊ आला तरी घाबरायचे काय कारण आहे? घाबरायचे काय कारण आहे? पुन्हा एकदा दुसरं कडू. विनाकारण दिले तरी मरण आहे, विना तारण दिले तरी मरण आहे. विनाकारण दिले तरी मरण आहे, विना तारण दिले तरी मरण आहे. आता बायकोचा भाऊ आला तरी त्याला घाबरायचे काय कारण आहे? आता बायकोचा भाऊ आला तरी घाबरायचे काय कारण आहे? घाबरायचे काय कारण आहे? वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. मातोश्रीची शपथ घेऊन त्यांना पुढचा धोका जाणवू शकता. मातोश्रीची शपथ घेऊन त्यांना पुढचा धोका जाणवू शकता. बायकोच्या भावाला सुद्धा आता वाटेल तेव्हा मामा बनवू शकता. बायकोच्या भावाला सुद्धा आता वाटेल तेव्हा मामा बनवू शकता. मातोश्रीचा अर्थ कोणत्या बंगल्याचं नाव समोर आणू नका. मातोश्री म्हणजे आई, आईची शपथ. पुन्हा एकदा शेवटचं तिसरं कडवं. मातोश्रीची शपथ घेऊन त्यांना पुढचा धोका जाणवू शकता. मातोश्रीची शपथ घेऊन त्यांना पुढचा धोका जाणवू शकता. बायकोच्या भावाला सुद्धा आता कधीही मामा बनवू शकता. बायकोच्या भावाला सुद्धा आता कधीही मामा बनवू शकता. आता कधीही मामा बनवू शकता. वात्रटिकेचं नाव होतं आर्थिक सल्ला. आजची वात्रटिका आहे 1, 2, 3, 4. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. नुकत्याच 5 राज्यात झालेल्या निवडणुकामध्ये 5 पैकी 4 राज्य भाजपाने जिंकली. 1 राज्य आपच्या ताब्यामध्ये गेलं. त्या निवडणूक निकालांवरती भाष्य करणारी आजची वात्रटिका आहे 1, 2, 3, 4. जुन्यात शंका आणि प्रश्नांचे उत्तर प्रदेशात मिळाले गेले. जुन्यात शंका आणि प्रश्नांचे उत्तर प्रदेशात मिळाले गेले. हत्ती गेला शिपूट राहिले काँग्रेसला सुद्धा कळाले गेले. हत्ती गेला शिपूट राहिले काँग्रेसला सुद्धा कळाले गेले. काँग्रेसला सुद्धा कळाले गेले. बसपाची आणि काँग्रेस पक्षाची जी अवस्था झाली ती अवस्था प्रकट करणार वात्रटिकेचं हे पहिलं कडवं. पुन्हा एकदा. जुन्यात शंका आणि प्रश्नांचे उत्तर प्रदेशात मिळाले गेले. जुन्यात शंका आणि प्रश्नांचे उत्तर प्रदेशात मिळाले गेले. हत्ती गेला शिपूट राहिले काँग्रेसलाही कळाले गेले. हत्ती गेला शिपूट राहिले काँग्रेसलाही कळाले गेले. काँग्रेसलाही कळाले गेले. त्यानंतर पंजाबमध्ये काँग्रेसचं काय झालं त्यावरती भाष्य करणारं वात्रटिकेचं दुसरं कडवं. आपला हात मोडून आपल्याच गळ्यात पडला आहे. आपला हात मोडून आपल्याच गळ्यात पडला आहे. दिल्ली नंतर पंजाबही आपने झाडून काढला आहे. दिल्ली नंतर पंजाबही आपने झाडून काढला आहे. आपने झाडून काढला आहे. वात्रटिकेचं दुसरं कडवं. पुन्हा एकदा. आपला हात मोडून आपल्याच गळ्यात पडला आहे. आपला हात मोडून आपल्याच गळ्यात पडला आहे. दिल्ली नंतर पंजाबही
आपने झाडून काढला आहे. दिल्ली नंतर पंजाबही आपने झाडून काढला आहे. आपने झाडून काढला. आणि शेवटी उत्तराखंड आणि गोव्यामध्ये निवडणुकांचे निकाल कसे लागले त्यावरती भाष्य करणार वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. उत्तरातही काही खंड नाही. उत्तरातही काही खंड नाही, पाठीशी जनतेचा दुवा आहे. उत्तरातही काही खंड नाही, पाठीशी जनतेचा दुवा आहे. आणि डबल इंजिनाच्या स्वागताला पुन्हा एकदा गोवा आहे. डबल इंजिनाच्या स्वागताला पुन्हा एकदा गोवा आहे. पुन्हा एकदा गोवा आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. उत्तरातही काही खंड नाही. उत्तरातही काही खंड नाही, पाठीशी जनतेचा दुवा आहे. भाजपाच्या उत्तरातही काही खंड नाही, पाठीशी जनतेचा दुवा आहे. आणि डबल इंजिनाच्या स्वागताला पुन्हा एकदा गोवा आहे. डबल इंजिनाच्या स्वागताला पुन्हा एकदा गोवा आहे. पुन्हा एकदा गोवा आहे. वात्रटिकेचं नाव होतं 1 2 3 4. आजची वात्रटिका आहे कॉपी संस्कृती. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 7 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. फक्त परीक्षाच नाही, फक्त शिक्षणच नाही, सर्व क्षेत्रामध्ये कॉप्या करण्याची प्रवृत्ती बळावत आहे. या कॉपी संस्कृतीवरच भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे कॉपी संस्कृती. याच्या त्याला टोप्या आहेत, त्याच्या याला टोप्या आहेत. याच्या त्याला टोप्या आहेत, त्याच्या याला टोप्या आहेत. जिकडे बघावे तिकडे कॉप्या एके कॉप्या आहेत. जिकडे बघावे तिकडे कॉप्या एके कॉप्या आहेत. याच्या त्याला टोप्या आहेत, त्याच्या याला टोप्या आहेत. याच्या त्याला टोप्या आहेत, त्याच्या याला टोप्या आहेत. जिकडे बघावे तिकडे कॉप्या एके कॉप्या आहेत. जिकडे बघावे तिकडे कॉप्या एके कॉप्या आहेत. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कर्त्या आणि करवित्यांच्याच नजरा झाप्या आहेत. कॉपी करते. कर्त्या आणि करवित्यांच्याच नजरा झाप्या आहेत. सिनेमापासून मालिकांपर्यंत कॉप्या एके कॉप्या आहेत. सिनेमांपासून मालिकांपर्यंत कॉप्या एके कॉप्या आहेत. कर्त्या आणि करवित्याच्या नजरात झाप्या आहेत. मिंद्या. कर्त्या आणि करवित्यांच्या नजरात झाप्या आहेत. सिनेमापासून मालिकांपर्यंत जिकडे बघावे तिकडे कॉप्या आहेत. सिनेमांपासून मालिकांपर्यंत जिकडे बघावे तिकडे कॉप्या आहेत. जिकडे बघावे तिकडे कॉप्या आहेत. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. परीक्षा सेंटर पासून झेरॉक्स सेंटर पर्यंत करायला खूप सोपे आहेत. परीक्षा सेंटर पासून झेरॉक्स सेंटर पर्यंत करायला खूप सोपे आहेत. रोखल्या तरी रोखत नाहीत अशा कॉप्या एके कॉप्या आहेत. रोखल्या तरी रोखत नाहीत अशा कॉप्या एके कॉप्या आहेत. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. परीक्षा सेंटर पासून झेरॉक्स सेंटर पर्यंत. परीक्षा सेंटर पासून झेरॉक्स सेंटर पर्यंत करायला खूप सोपे आहेत. परीक्षा सेंटर पासून झेरॉक्स सेंटर पर्यंत करायला खूप सोपे आहेत. रोखल्या तरी रोखत नाहीत अशा कॉप्या एके कॉप्या आहेत. रोखल्या तरी रोखत नाहीत अशा कॉप्या एके कॉप्या आहेत. अशा कॉप्या एके कॉप्या आहेत. वात्रटिकेचं नाव होतं कॉपी संस्कृती. आजची वात्रटिका आहे गोबेल्सची घुसखोरी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 21 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एक खोटं अनेक वेळा थापलं, अनेक वेळा सांगितलं की ते जनतेला सत्य वाटू लागतं. हा संदर्भ घेऊन आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गोबेल्सची घुसखोरी. मीडिया ते सोशल मीडिया. मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत. मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत. छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत. छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत. पुन्हा एकदा पहिलं कडवं. मीडिया ते सोशल मीडिया. मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत. मीडिया ते सोशल मीडिया अगदी सर्वत्रच बसले आहेत. छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत. छोट्या मोठ्या पडद्यावरही आता गोबेल्स घुसले आहेत. छोटा मोठा पडदा म्हणजे टीव्ही, मोबाईल आणि चित्रपटगृह. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे. गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे. तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे. क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे. वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा.
गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे, गोबेल्स नीती जशी पॉलिटिकल पार्ट झाली आहे तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे, तशी गोबेल्स नीती आता क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे, क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे. गोबेल्सचं नातं नेमकं कुणाशी असतं हे उलगडून दाखवणार वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी. फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी. फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी यावर तर त्यांचा विश्वास गाढ असतो, पक्का. गाढ म्हणजे पक्का. फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी यावर तर त्यांचा विश्वास गाढ असतो. गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्कीच पडद्याआड असतो. गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्कीच पडद्याआड असतो. हिटलर नक्कीच पडद्याआड असतो. वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी यावर त्यांचा विश्वास गाढ असतो. फेकॉलॉजी आणि ठोकॉलॉजी यावर त्यांचा विश्वास गाढ असतो. गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्कीच पडद्याआड असतो. गोबेल्स पडद्यावर असेल तर हिटलर नक्कीच पडद्याआड असतो. हिटलर नक्कीच पडद्याआड असतो. वात्रटिकेचं नाव होतं गोबेल्सची घुसखोरी. आजची वात्रटिका आहे चडफड ते तडफड. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 25 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. एखाद्या अपरिहार्य राजकीय परिस्थितीमध्ये, म्हणजे त्यांना वाटणारी अपरिहार्य परिस्थिती, अनेक विरोधी पक्ष म्हणजे एकमेकांच्या विरोधात विचार असणारे, पायाभूत विचार ज्यांचा वेगळा आहे, अशा राजकीय पक्षांना एकत्र येऊन सरकार स्थापावं लागतं. उदाहरणार्थ महाराष्ट्रातली महाविकास आघाडी याची अनेक उदाहरणं राज्याबाहेर आपल्याला दिसतील. अशा वेळी जे काही होतं त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. सत्तेसाठी वाटेल ते म्हणीत राजकीय बलिदान द्यावे लागते. सत्तेसाठी वाटेल ते म्हणीत राजकीय बलिदान द्यावे लागते. आणि ज्यांचा आयुष्यभर दुस्वास केला त्यांना सुद्धा समजून घ्यावे लागते. ज्यांचा आयुष्यभर दुस्वास केला त्यांना सुद्धा समजून घ्यावे लागते. त्यांना सुद्धा समजून घ्यावे लागते. कसं? सत्तेसाठी वाटेल ते म्हणीत, सत्तेसाठी वाटेल ते म्हणीत राजकीय बलिदान द्यावे लागते. सत्तेसाठी वाटेल ते म्हणीत राजकीय बलिदान द्यावे लागते. आणि ज्यांचा आयुष्यभर दुस्वास केला त्यांना सुद्धा समजून घ्यावे लागते. ज्यांचा आयुष्यभर दुस्वास केला त्यांना सुद्धा समजून घ्यावे लागते. त्यांना सुद्धा समजून घ्यावे लागते. याच्याही पेक्षा अधिक काय होतं याचं वर्णन करणारं वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. चडफड होते तडफड होते. चडफड होते तडफड होते, सगळे गोड मानून घ्यावे लागते. चडफड होते तडफड होते, सगळे गोड मानून घ्यावे लागते. आणि कितीही उपेक्षा झाली तरी अपेक्षा भंगाला कोळून प्यावे लागते. कितीही उपेक्षा झाली तरी अपेक्षा भंगाला कोळून प्यावे लागते. अपेक्षा भंगाला कोळून प्यावे लागते. पुन्हा एकदा वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. चडफड होते तडफड होते. चडफड होते तडफड होते, सगळे गोड मानून घ्यावे लागते. चडफड होते तडफड होते, सगळे गोड मानून घ्यावे लागते. आणि कितीही उपेक्षा झाली तरी अपेक्षा भंगाला कोळून प्यावे लागते. कितीही उपेक्षा झाली तरी अपेक्षा भंगाला कोळून प्यावे लागते. अपेक्षा भंगाला कोळून प्यावे लागते. वात्रटिकेचं नाव होतं चडफड ते तडफड. आजची वात्रटिका आहे चोर ते चोर. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 17 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे चोर ते चोर. विरोधकांकडे बोट दाखवून जो तो मिरवतोय टेंबा. विरोधकांकडे बोट दाखवून जो तो मिरवतोय टेंबा. आणि तुम्हीच सांगा आता कुणाच्या नावानं मारायच्या बोंबा. आता तुम्हीच सांगा कुणाच्या नावानं मारायच्या बोंबा. विरोधकांकडे बोट दाखवून जो तो मिरवतोय टेंबा. विरोधकांकडे बोट दाखवून जो तो मिरवतोय टेंबा. आता तुम्हीच सांगा कुणाच्या नावानं मारायच्या बोंबा. आता तुम्हीच सांगा कुणाच्या नावानं मारायच्या बोंबा. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सगळीकडे बोंबा बोंब तरी. सगळीकडे बोंबा बोंब तरी, बोंबा मारायच्या नावानं चोरी आहे. सगळीकडे बोंबा बोंब तरी, बोंबा मारायच्या नावानं चोरी आहे. आणि सगळ्या चोरांची मिळून
एकमेकांवरती शिरजोरी आहे, सगळ्या चोरांची मिळून एकमेकांवरती शिरजोरी आहे, एकमेकांवरती शिरजोरी आहे. दुसरं कडवं पुन्हा एकदा. सगळीकडे बोंबा बोंब तरी बोंबा मारायची चोरी आहे. सगळीकडे बोंबा बोंब तरी बोंबा मारायची चोरी आहे आणि सगळ्या चोरांची मिळून एकमेकांवरती शिरजोरी आहे. सगळ्या चोरांची मिळून एकमेकांवरती शिरजोरी आहे, एकमेकांवरती शिरजोरी आहे. हे असं का होतं, याच्यामध्ये गुन्हेगार आणि अपराधी कोण आहे हे उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. जनतेच्या मनगटावर नेहमीच राजकारण्यांचा चुना आहे. जनतेच्या मनगटावर नेहमीच राजकारण्यांचा चुना आहे आणि बरेच काही गिळून गप्प बसते हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे. बरेच काही गिळून गप्प बसते हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे, हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. जनतेच्या मनगटावर राजकारण्यांचा चुना आहे. जनतेच्या मनगटावर राजकारण्यांचा चुना आहे आणि बरेच काही गिळून गप्प बसते हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे. बरेच काही गिळून गप्प बसते हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे, हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे. वात्रटिकेचं नाव होतं चोर ते चोर. आजची वात्रटिका आहे चौकशीचा सार. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 22 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ईडीच्या धाडी कुणावरती पडल्या ही नावं जरा समोर आणा म्हणजे ही वात्रटिका अधिक लक्षात येईल. तेव्हा आजची वात्रटिका आहे चौकशीचे सार. ज्यांची सोय व्हायला हवी त्यांचीच गैरसोय व्हायला लागली. ज्यांची सोय व्हायला हवी त्यांचीच गैरसोय व्हायला लागली आणि सत्तेच्या सोयऱ्या धायऱ्यावर टाचेवर टाच यायला लागली. सत्तेच्या सोयऱ्या धायऱ्यावर टाचेवर टाच यायला लागली. टाचेवर टाच यायला लागली म्हणजे ईडी त्यांच्या संपत्त्या सील करत आहे किंवा जप्त करत आहे. तेव्हा पुन्हा एकदा पहिलं कडवं. ज्यांची सोय व्हायला हवी, सोयरे म्हणजे सोय होणारे किंवा ज्यांची सोय केली जाते ते. तेव्हा पुन्हा एकदा ज्यांची सोय व्हायला हवी त्यांचीच गैरसोय व्हायला लागली. ज्यांची सोय व्हायला हवी त्यांचीच गैरसोय व्हायला लागली आणि सत्तेच्या पाहुण्या रावळ्यावर टाचेवर टाच यायला लागली. सत्तेच्या सोयऱ्या धायऱ्यावर टाचेवर टाच यायला लागली. टाचेवर टाच यायला लागली. ईडी नेमकं कुणाचा पाहुणचार करतय किंवा कुणाचा पाहुणचार करतय हे सांगणारं वात्रटिकेचं दुसरं कडवं. सोयरे धायरे पाहुणे रावळे. सोयरे धायरे पाहुणे रावळे यांचाच आता पाहुणचार आहे. सोयरे धायरे पाहुणे रावळे यांचाच आता पाहुणचार आहे. नात्यामुळे गोत्यात आले हे चौकशीचे सार आहे. नात्यामुळे गोत्यात आले चौकशी अंती हेच सार आहे. चौकशी अंती हेच सार आहे. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं. सोयरे धायरे पाहुणे रावळे. सोयरे धायरे पाहुणे रावळे यांचाच आता पाहुणचार आहे. सोयरे धायरे पाहुणे रावळे यांचाच आता पाहुणचार आहे. नात्यामुळे गोत्यात आले. नात्यामुळे गोत्यात आले चौकशी अंती हाच सार आहे. चौकशी अंती हाच सार आहे. हाच सार आहे. वात्रटिकेचं नाव होतं चौकशीचा सार. आजची वात्रटिका आहे ज्याचे त्याचे अंतरंग. सदरील वात्रटिका 23 मार्च 2016 रोजी माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. होळी ते रंगपंचमी या 5 दिवसाच्या संदर्भानं लिहिलेली एक परखड आणि तेवढीच हळुवार अशी वात्रटिका. ज्याला जसा आनंद घेता येईल तसा त्यानं घ्यावा ही नम्र विनंती. प्रत्येकालाच होळीचा रंग खेळता येतो असे नाही. प्रत्येकालाच होळीचा रंग खेळता येतो असे नाही आणि उधळला रंग कोणी तर रंग माळता येतो असे नाही. उधळला रंग कोणी तर तो माळता येतो असे नाही. तो माळता येतो असे नाही. माळणे अंगावरती लेणं म्हणून घेणे, अंगावरती दागिना म्हणून घेणे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. प्रत्येकालाच होळीचा रंग खेळता येतो असे नाही. प्रत्येकालाच होळीचा रंग खेळता येतो असे नाही आणि उधळलाच कोणी रंग तर तो माळता येतो असे नाही. उधळलाच रंग कोणी तर तो माळता येतो असे नाही. तो माळता येतो असे नाही. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लावले रंग कोणी कुणी लावून घेतातच असे नाही. लावले रंग कोणी कुणी लावून घेतातच असे नाही आणि उधळलेल्या रंग कळ्या
फुलून येतातच असे नाही, उधळलेल्या रंगकळ्या फुलून येतातच असे नाही, फुलून येतातच असे नाही. लावले जर रंग कोणी तर ते लावून घेतातच असे नाही, लावले जर रंग कोणी तर ते लावून घेतातच असे नाही. आणि उधळलेल्या रंगकळ्या फुलून येतातच असे नाही, उधळलेल्या रंगकळ्या फुलून येतातच असे नाही, फुलून येतातच असे नाही. शेवटी चॉईस आपली आपली, पण ती चॉईस नीट असावी, पुढे जाणारी असावी, काहीतरी मंगल घडणारी असावी अशी अपेक्षा व्यक्त करणार वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. विटक्या रंगावर भाळावे, विटक्या रंगावर भाळावे एवढा वेंधळेपणा बरा नाही, विटक्या रंगावर भाळावे एवढा वेंधळेपणा बरा नाही. आणि रंगाचाही बेरंग व्हावा एवढा रंग आंधळेपणा बरा नाही, रंगाचाही बेरंग व्हावा एवढा रंग आंधळेपणा बरा नाही, एवढा रंग आंधळेपणा बरा नाही, एवढा रंग आंधळेपणा बरा नाही. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. विटक्या रंगावर भाळावे एवढा, विटक्या रंगावर भाळावे एवढा वेंधळेपणा बरा नाही, विटक्या रंगावर भाळावे एवढा वेंधळेपणा बरा नाही. आणि रंगाचा बेरंग व्हावा एवढा रंग आंधळेपणा बरा नाही, रंगाचा बेरंग व्हावा एवढा रंग आंधळेपणा बरा नाही, एवढा रंग आंधळेपणा बरा नाही. वात्रटिकेचं नाव होतं ज्याचे त्याचे अंत रंग. आजची वात्रटिका आहे अटळ सत्य. सदर वात्रटिका 24 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अटळ सत्य या अर्थाने घराणेशाही या ना त्या कारणाने, घराणेशाही या ना त्या स्वरूपाने आपल्यावरती लादली जाते हे आपल्याला कळत नाही. ते सत्य, अटळ सत्य उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे अटळ सत्य. राजकीय घराणेशाहीला भाऊबंदकीने गाठले म्हणतो, राजकीय घराणेशाहीला भाऊबंदकीने गाठले म्हणतो. आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने त्यांचे घराणे फुटले म्हणतो, अत्यंत दुःखद अंतःकरणाने त्यांचे घराणे फुटले म्हणतो, त्यांचे घराणे फुटले म्हणतो. एखादं राजकीय घराणं परस्परातील दुहीमुळे, भाऊबंदकीमुळे फुटलं की त्याचं सामान्य जनतेला दुःख वाटतं. ही भावना व्यक्त करणारं पहिलं कडवं. राजकीय घराणेशाहीला भाऊबंदकीने गाठले म्हणतो, राजकीय घराणेशाहीला भाऊबंदकीने गाठले म्हणतो. आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने त्यांचे घराणे फुटले म्हणतो, अत्यंत दुःखद अंतःकरणाने त्यांचे घराणे फुटले म्हणतो, त्यांचे घराणे फुटले म्हणतो. त्यांचं जरी घराणं फुटलं तर नेमकं काय होतं यावर प्रकाश टाकणारं वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. त्यांची तहान भागली जाते, त्यांची भूक भागली जाते, त्यांची तहान भागली जाते, त्यांची भूक भागली जाते. घराण्यातल्या घराण्यातच राजकीय सत्ता विभागली जाते, घराण्यातल्या घराण्यातच राजकीय सत्ता विभागली जाते, राजकीय सत्ता विभागली जाते. त्यांची भूक भागली जाते, त्यांची तहान भागली जाते, त्यांची भूक भागली जाते, त्यांची तहान भागली जाते. घराण्यातल्या घराण्यातच राजकीय सत्ता विभागली जाते, घराण्यातल्या घराण्यातच राजकीय सत्ता विभागली जाते, राजकीय सत्ता विभागली. हे असं नाही त्यांचं घराणं फुटायला नको होतं अशी दुःखद भावना व्यक्त करणाऱ्या तुमच्या माझ्या सर्वांसाठी वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडू. काहीही झाले तरी, काहीही झाले तरी घराणेशाही टळलेली नाही, काहीही झाले तरी घराणेशाही टळलेली नाही. जे हे सत्य नाकारतात त्यांना घराणेशाही कळलेली नाही, जे हे सत्य नाकारतात त्यांना घराणेशाही कळलेली नाही, जे हे सत्य नाकारतात त्यांना घराणेशाही कळलेली नाही. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडू पुन्हा एकदा. काहीही झाले तरी, त्यांचे घराणे जरी फुटले तरी आपली घराणेशाही टळत नाही. तेव्हा काहीही झाले तरी घराणेशाही टळलेली नाही, काहीही झाले तरी घराणेशाही टळलेली नाही. जे हे सत्य नाकारतात त्यांना घराणेशाही कळलेली नाही, जे हे सत्य नाकारतात त्यांना घराणेशाही कळलेली नाही, त्यांना घराणेशाही कळलेली नाही. वात्रटिकेचं नाव होतं अटळ सत्य. ही वात्रटिका आहे तहनामा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 20 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. काही काही शब्द आपल्यासाठी त्यांचा अर्थ वेगळा असतो, राजकारण्यांसाठी तो अर्थ वेगळा असतो.
आपण ज्याला राजकीय सौदेबाजी म्हणतो त्याला राजकारणामध्ये तहनामा असं म्हटलं जातं. या संदर्भानं लिहिलेली ही वात्रटिका. इनकमिंग आणि आउटगोईंग हा राजकारणाचा भाग आहे. वात्रटिकेचं नाव तहनामा. इनकमिंग आणि आउटगोईंग हा राजकारणाचा भाग आहे. हे आता आपल्याला रुचलेलं आहे, तितकंच ते पचलेलं आहे. इनकमिंग आणि आउटगोईंग हा राजकारणाचा भाग आहे. इनकमिंग आणि आउटगोईंग हा राजकारणाचा भाग आहे. येता जाताना जी सौदेबाजी होती त्याचाच खरा जनतेला राग आहे. येता जाताना जी सौदेबाजी होती त्याचाच जनतेला खरा राग आहे. त्याचाच जनतेला खरा राग आहे. वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडू. तडजोडीशिवाय राजकारण नाही. तडजोडीशिवाय राजकारण नाही म्हणून तर त्यांना हा मोह असतो. तडजोडीशिवाय राजकारण नाही म्हणून तर त्यांना मोह असतो. आपल्यासाठी असते ती सौदेबाजी, राजकारण्यांचा हा तह असतो. आपल्यासाठी असते ती सौदेबाजी, राजकारण्यांचा मात्र हा तह असतो. आपल्यासाठी असते ती सौदेबाजी, राजकारण्यांसाठी मात्र हा तह असतो. वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. तडजोडीशिवाय राजकारण नाही. तडजोडीशिवाय राजकारण नाही म्हणून तर त्यांना हा मोह असतो. तडजोडीशिवाय राजकारण नाही म्हणून तर त्यांना हा मोह असतो. आपल्यासाठी असते ती सौदेबाजी, आपल्यासाठी असते ती सौदेबाजी, राजकारण्यांसाठी हा तह असतो. राजकारण्यांसाठी हा तह असतो. वात्रटिकेचं नाव होतं तहनामा. आजची वात्रटिका आहे नसत्या उचापती. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 3 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कुणी काहीही बोलतो, जीभ टाळ्याला लावतो आणि त्यावरून राजकारण सुरू होतं. त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नसत्या उचापती. कुणी बोलतो काही बाही, कुणी बोलतो काही बाही, कुणी काहीही पचकला जातो. कुणी बोलतो काही बाही, कुणी काहीही पचकला जातो. पडदा पडलेला वाद मग पुन्हा पुन्हा उचकला जातो. पडदा पडलेला वाद मग पुन्हा नव्याने उचकला जातो. पुन्हा नव्याने उचकला जातो. कुणी बोलतो काही बाही, कुणी काहीही पचकला जातो. कुणी बोलतो काही बाही, कुणी काहीही पचकला जातो. पडदा पडलेला वाद मग पुन्हा नव्याने उचकला जातो. पडदा पडलेला वाद मग पुन्हा नव्याने उचकला जातो. पुन्हा नव्याने उचकला जातो. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. पुन्हा होते नवी वादावादी. पुन्हा होते नवी वादावादी. खर्ची सामाजिक शक्ती असते. ते डोमकावळे टोचा मारणारच ज्यांची उकांड्यावरती भक्ती असते. ते डोमकावळे टोचा मारणारच ज्यांची उकांड्यावरती भक्ती असते. ज्यांची उकांड्यावरती भक्ती असते. वात्रटिकेचं नाव नसत्या उचापती. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. कुणी बोलतो काही बाई, कुणी काहीही पचकला जातो. कुणी बोलतो काही बाई, कुणी काही पचकला जातो. पडदा पडलेला वादही मग नसता पुन्हा उचकला जातो. पडदा पडलेला वादही मग पुन्हा नव्याने उचकला जातो. पडदा पडलेला वादही मग पुन्हा नव्यानं उचकला जातो. पुन्हा होते वादावादी खर्ची सामाजिक शक्ती असते. पुन्हा होते वादावादी खर्ची सामाजिक शक्ती असते. ते डोमकावळे टोचा मारणारच ज्यांची उकांड्यांवरती भक्ती असते. ते डोमकावळे टोचा मारणारच ज्यांची उकांड्यावरती भक्ती असते. ज्यांची उकांड्यांवरती भक्ती असते. वात्रटिकेचं नाव होतं नसत्या उचापती. आजची वात्रटिका आहे निवडणूक शोकांतिका. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 13 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्या देशातल्या लोकशाहीची शोकांतिका सदळ वात्रटिकेमधून व्यक्त झाली आहे. हा अनुभव मी तुम्हाला नवा सांगावा असं काही नाही, पण तरीही त्यावरती वात्रटिका भाष्य करते. तेव्हा आजची वात्रटिका आहे निवडणूक शोकांतिका. तुरुंगात असलेले गुंड विजयी होतात. तुरुंगात बसलेले गुंड विजयी होतात. तिथूनच ते सारे काही निपटत असतात. तुरुंगात असलेले गुंड तिथूनच विजयी होतात. तिथूनच ते सारे काही निपटत असतात. बाहेर मात्र चळवळीतले कार्यकर्ते दनादन आपटत असतात. बाहेर मात्र चळवळीतले कार्यकर्ते निवडणुकीत दनादन आपटत असतात. दनादन आपटत असतात. हे का होतं हे उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं पुढचं आणि शेवटचं कडू. जिंकलेल्या गुंडापुंडांची चीड. जिंकलेल्या गुंडापुंडांची चीड. कार्यकर्त्यांच्या पराभवाचा शोक आहे.
जिंकलेल्या गुंडापुंडांची चीड कार्यकर्त्यांच्या पराभवाचा शोक आहे. याचे कारण आपल्याकडूनच आपल्याच नरडीला विषारी नख आहे. आपल्याच नरडीला आपल्याकडूनच विषारी नख आहे. विषारी नख आहे. पुन्हा एकदा, निवडणूक शोकांतिका रॅपिड फायर. तुरुंगातले गुंडपुंड विजय होतात, तिथूनच ते सारे काही निपटत आहेत. तुरुंगातले गुंड विजय होतात, तिथूनच ते सारे काही निपटत आहेत. बाहेर मात्र चळवळीतले कार्यकर्ते दनादन आपटत आहेत. बाहेर मात्र चळवळीतले कार्यकर्ते दनादन आपटत आहेत. जिंकलेल्या गुंडापुंडांची चीड, जिंकलेल्या गुंडापुंडांची चीड कार्यकर्त्यांच्या पराभवाचा शोक आहे. जिंकलेल्या गुंडापुंडांची चीड कार्यकर्त्यांच्या पराभवाचा शोक आहे. आणि याचे कारण आपल्याकडूनच आपल्या नरडीला विषारी नख आहे. आपल्याकडूनच आपल्या नरडीला विषारी नख आहे. विषारी नख आहे. वात्रटिकेचं नाव होतं निवडणूक शोकांतिका. आजची वात्रटिका आहे पक्षांतराची थिअरी. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 4 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे पक्षांतराची थिअरी. कुणी कुणाला ओढतो आहे, कुणी कुणाला ओढतो आहे, कुणी कुणाला फोडतो आहे. कुणी कुणाला ओढतो आहे, कुणी कुणाला फोडतो आहे. कुणाची होती अकालपट्टी, कुणाची होते हकालपट्टी, कुणी कुणाला सोडतो आहे. कुणाची होते हकालपट्टी, कुणी कुणाला सोडतो आहे. कुणी कुणाला ओढतो आहे, कुणी कुणाला फोडतो आहे. कुणी कुणाला ओढतो आहे, कुणी कुणाला फोडतो आहे. कुणाची होती हकालपट्टी, कुणी कुणाला सोडतो आहे. कुणाची होते हकालपट्टी, कुणी कुणाला सोडतो आहे. कुणी कुणाला सोडतो आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कुणी परतीच्या वाटेवर आहे, कुणी परतीच्या वाटेवर आहे. कुणी हवेच्या लाटेवर आहे. कुणी परतीच्या वाटेवर आहे, कुणी हवेच्या लाटेवर आहे. कुणाला सत्तेचा वाटा हवा, कुणाला सत्तेचा वाटा हवा. कुणाचा कार्यक्रम नोटेवर आहे, कुणाचा कार्यक्रम नोटेवर आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. कुणी परतीच्या वाटेवर आहे, कुणी हवेच्या लाटेवर आहे. कुणी परतीच्या वाटेवर आहे, कुणी हवेच्या लाटेवर आहे. कुणाला हवा सत्तेत वाटा, कुणाचा कार्यक्रम नोटेवर आहे. कुणाचा कार्यक्रम नोटेवर आहे. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. पक्षांतराच्या पाठीमागे, पक्षांतराच्या पाठीमागे ज्याचे त्याचे लॉजिक असते. पक्षांतराच्या पाठीमागे ज्याचे त्याचे लॉजिक असते. आपल्याला वाटते आश्चर्य, त्यांना मात्र हे साहजिक असते. त्यांच्यासाठी मात्र हे साहजिक असते. त्यांच्यासाठी मात्र हे साहजिक असते. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. पक्षांतराच्या पाठीमागे ज्याचे त्याचे लॉजिक असते. पक्षांतराच्या पाठीमागे ज्याचे त्याचे लॉजिक असते. आपल्याला वाटते आश्चर्य, त्यांच्यासाठी मात्र हे साहजिक असते. आपल्याला वाटते आश्चर्य, त्यांच्यासाठी मात्र हे साहजिक असते. त्यांच्यासाठी मात्र हे साहजिक असते. वात्रटिकेचं नाव होतं पक्षांतराची थिअरी. आजची वात्रटिका आहे बुरा न मानो. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 18 मार्च 2022 अर्थात धुलिवंदनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे बुरा न मानो. जिकडे तिकडे बोंबाबोंब, जिकडे तिकडे बोंबाबोंब, आपलेच तूप आपलीच पोळी आहे. जिकडे तिकडे बोंबाबोंब, आपलेच तूप आपलीच पोळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. जिकडे तिकडे बोंबाबोंब, आपलेच तूप आपलीच पोळी आहे. जिकडे तिकडे बोंबाबोंब, आपलेच तूप आपलीच पोळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. आता वर्षभरच होळी आहे. वात्रटिकेचं पुढचं कडवं. विरोधात बोलल्यावर धाड, विरोधात बोलल्यावर धाड, विचारवंतांना तर गोळी आहे. विरोधात बोलल्यावर धाड, विचारवंतांना तर गोळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. विरोधात बोलल्यावर धाड, विरोधात बोलल्यावर धाड, विचारवंतांना तर गोळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. आता वर्षभरच होळी आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं कडवं. जनतेला विठीस धरून, जनतेला विठीस धरून आपापली राजकीय खेळी आहे. जनतेला विठीस धरून आपापली राजकीय खेळी आहे. आणि बुरा न मानो, आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो, वर्षभरच होळी आहे.
जनतेला वेठीस धरून आपापली राजकीय खेळी आहे. जनतेला वेठीस धरून आपापली राजकीय खेळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. आता वर्षभरच होळी आहे. वात्रटिकेचं पुढचं कडवं. हेही म्हातारे आहेत तेही म्हातारे आहेत. हेही म्हातारे आहेत तेही म्हातारे आहेत. खुर्चीकडे पाहून मात्र गालावरती खळी आहे. हेही म्हातारे आहेत तेही म्हातारे आहेत. खुर्चीकडे बघून मात्र गालावरती खळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. हेही म्हातारे आहेत तेही म्हातारे आहेत. हेही म्हातारे आहेत तेही म्हातारे आहेत. खुर्चीकडे पाहून मात्र गालावरती खळी आहे. बुरा न मानो बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं कडवं. कशा कशाला आणायचा ऊत, कशा कशाला आणायचा ऊत, सगळीच कढी शिळी आहे. कशा कशाला आणायचा ऊत, सगळी कढीच शिळी आहे. कशा कशाला आणायचा ऊत, सगळी कढीच शिळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. कशा कशाला आणायचा ऊत, सगळी कढीच शिळी आहे. कशा कशाला आणायचा ऊत, सगळी कढीच शिळी आहे. आणि बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. बुरा न मानो आता वर्षभरच होळी आहे. वात्रटिकेचं नाव होतं बुरा न मानो. आजची वात्रटिका आहे बोंबोत्सव. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 12 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. शिमगा अर्थात बोंबा मारण्याचा उत्सव, म्हणून मी त्याला बोंबोत्सव म्हणतो. तेव्हा आजची वात्रटिका बोंबोत्सव. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा. 2017. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा, लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा, लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. जेवढ्या बोंबा इकडे तिकडे तेवढ्या बाहेर आणि आत बोंबा. जेवढ्या बोंबा इकडे तिकडे तेवढ्या बाहेर आणि आत बोंबा. तेवढ्या बाहेर आणि आत बोंबा. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा, लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा, लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. इकडे बोंबा तिकडे बोंबा, बाहेर तेवढ्या आत बोंबा. जेवढ्या बाहेर तेवढ्या आत बोंबा. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. देशभक्तीच्या नावानं बोंबा, देशद्रोहाच्या नावानं बोंबा. देशभक्तीच्या नावानं बोंबा, देशद्रोहाच्या नावानं बोंबा. कुणी तटस्थ कुणी अलिप्त, कुणी तटस्थ कुणी अलिप्त. मध्येच लोंबायचे तर खुशाल लोंबा. मध्येच लोंबायचे तर खुशाल लोंबा. मध्येच लोंबायचे तर खुशाल लोंबा. देशद्रोहाच्या नावानं बोंबा, देशभक्तीच्या नावानं बोंबा. देशद्रोहाच्या नावानं बोंबा, देशभक्तीच्या नावानं बोंबा. कुणी अलिप्त कुणी तटस्थ. ज्याला मध्येच लोंबायचे त्याने खुशाल लोंबा. ज्याला मध्येच लोंबायचे त्याने खुशाल लोंबा. वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं करू. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा, जल्लोषात बोंबा, जोशात बोंबा. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा, जल्लोषात बोंबा, जोशात बोंबा. जेवढी भूक मोठी तेवढे त्याच्या घशात कोंबा. ज्याची जेवढी भूक मोठी तेवढे त्याच्या घशात कोंबा. पुन्हा एकदा तिसरं कडवं. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा, जल्लोषात बोंबा, जोशात बोंबा. जेवढी ज्याची भूक मोठी तेवढे त्याच्या खिशात कोंबा. जेवढी ज्याची भूक मोठी तेवढे त्याच्या घशात कोंबा. जेवढी ज्याची भूक मोठी तेवढे त्याच्या खिशात कोंबा. वात्रटिकेचं शेवटचं आणि चौथं कडू. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान, कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. जय किसान जय जवान, कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या, त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. वात्रटिकेचं चौथं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान, कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. जय जवान जय किसान, कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या, त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. वात्रटिकेचं नाव होतं बोंबोत्सव. आजची वात्रटिका आहे बोंबोत्सव. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 12 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. शिमगा अर्थात बोंबा मारण्याचा उत्सव,
म्हणून मी त्याला बोंबोत्सव म्हणतो. तेव्हा आजची वात्रटिका बोंबोत्सव. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा. 2017. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा. लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा. लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. जेवढ्या बोंबा इकडे तिकडे तेवढ्या बाहेर आणि आत बोंबा. जेवढ्या बोंबा इकडे तिकडे तेवढ्या बाहेर आणि आत बोंबा. तेवढ्या बाहेर आणि आत बोंबा. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा. लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. नोटाबंदीच्या विरोधात बोंबा. लोटाबंदीच्या विरोधात बोंबा. इकडे बोंबा तिकडे बोंबा. बाहेर तेवढ्या आत बोंबा. जेवढ्या बाहेर तेवढ्या आत बोंबा. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. देशभक्तीच्या नावानं बोंबा. देशद्रोहाच्या नावानं बोंबा. देशभक्तीच्या नावानं बोंबा. देशद्रोहाच्या नावानं बोंबा. कुणी तटस्थ कुणी अलिप्त. कुणी तटस्थ कुणी अलिप्त. मध्येच लोंबायचे तर खुशाल लोंबा. मध्येच लोंबायचे तर खुशाल लोंबा. मध्येच लोंबायचे तर खुशाल लोंबा. देशद्रोहाच्या नावानं बोंबा. देशभक्तीच्या नावानं बोंबा. देशद्रोहाच्या नावानं बोंबा. देशभक्तीच्या नावानं बोंबा. कुणी अलिप्त कुणी तटस्थ. ज्याला मध्येच लोंबायचे त्याने खुशाल लोंबा. ज्याला मध्येच लोंबायचे त्याने खुशाल लोंबा. वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं करू. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा. जल्लोषात बोंबा. जोशात बोंबा. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा. जल्लोषात बोंबा. जोशात बोंबा. जेवढी भूक मोठी तेवढे त्याच्या घशात कोंबा. ज्याची जेवढी भूक मोठी तेवढे त्याच्या घशात कोंबा. पुन्हा एकदा तिसरं कडवं. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा. वोटिंग मशीनच्या नावानं बोंबा. जल्लोषात बोंबा. जोशात बोंबा. जेवढी ज्याची भूक मोठी तेवढे त्याच्या खिशात कोंबा. जेवढी ज्याची भूक मोठी तेवढे त्याच्या घशात कोंबा. जेवढी ज्याची भूक मोठी तेवढे त्याच्या खिशात कोंबा. वात्रटिकेचं शेवटचं आणि चौथं कडू. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. जय किसान जय जवान. कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या. त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. वात्रटिकेचं चौथं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. जय जवान जय किसान. कोरड्या ओरड्या ठोका बोंबा. त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या. त्यांच्या आयुष्याच्या झाल्या होळ्या. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. धुलीवंदन करीत रोखा बोंबा. वात्रटिकेचं नाव होतं बोंबोत्सव. ची वात्रटिका आहे मुखवटाधारी चेहरे. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 23 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. खोट्या खोट्या चेहऱ्यानं समाजात वागलं की काही अंगलट येत नाही, काही पश्चाताप होत नाही, सुखा समाधानानं जगता येतं, अशा प्रकारची एक अंधश्रद्धा समाजामध्ये पसरलेली आहे. त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मुखवटाधारी चेहरे. खरेपणानं जगता येत नाही म्हणून लोक खोटेपणानं जगतात. खरेपणानं जगता येत नाही म्हणून लोक खोटेपणानं जगतात आणि ते असतात मुखवटे. लोक ज्याला चेहरा म्हणून बघतात ते असतात मुखवटे. लोक ज्याला चेहरा म्हणून बघतात. लोक ज्याला चेहरा म्हणून बघतात. पुन्हा एकदा. खरेपणानं जगता येत नाही म्हणून लोक खोटेपणानं जगतात. खरेपणानं जगता येत नाही म्हणून लोक खोटेपणानं जगतात आणि ते असतात मुखवटे. ज्याला लोक चेहरे म्हणून बघतात ते असतात मुखवटे. ज्याला लोक चेहरे म्हणून बघतात. ज्याला लोक चेहरे म्हणून बघतात. हे नेमकं असं का होतं हे उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आज सारेच चेहरे इथे. आज सारेच चेहरे इथे मुखवट्याने झाकलेले आहेत. आज सारेच चेहरे इथे मुखवट्याने झाकलेले आहेत. यातच सुख समाधान आहे. यातच सुख समाधान आहे. लोक समजून चुकलेले आहेत. यातच सुख समाधान आहे. लोक समजून चुकलेले आहेत. लोक समजून चुकलेले आहेत. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. खरेपणानं जगता येत नाही म्हणून लोक खोटेपणानं जगतात. खरेपणानं जगता येत नाही म्हणून लोक खोटेपणानं जगतात आणि ते असतात मुखवटे. ज्याला लोक
चेहरे म्हणून बघतात ते असतात मुखवटे, ज्याला लोक चेहरे म्हणून बघतात, ज्याला लोक चेहरे म्हणून बघतात। आजकाल सारेच चेहरे इथे, आजकाल सारेच चेहरे इथे मुखवट्याने झाकलेले आहेत। आजकाल सारेच चेहरे इथे मुखवट्याने झाकलेले आहेत, त्यातच सुख समाधान आहे, लोकही कळून चुकलेले आहेत। यातच सुख समाधान आहे, लोकही कळून चुकलेले आहेत, लोकही कळून चुकलेले आहेत। वात्रटिकेचं नाव होतं मुखवटाधारी चेहरे। ची वात्रटिका आहे, याला विलाज नाही। सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 10 एप्रिल 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। खेकडे प्रवृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे, याला विलाज नाही। तुम्ही एकदा लहान ठरलात की तुम्हाला मोठे होऊ देत नाहीत। तुम्ही एकदा लहान ठरलात की तुम्हाला पुन्हा मोठे होऊ देत नाहीत। तुमचे कर्तृत्व आणि गुणवत्ता कुणी समजून घेत नाहीत। तुमचे कर्तृत्व आणि गुणवत्ता कुणीच समजून घेत नाहीत। तुम्ही एकदा छोटे ठरलात की तुम्हाला कुणी मोठे होऊ देत नाहीत। तुमचे गुणवत्ता आणि कर्तृत्व कुणी समजून घेत नाहीत। तुमचे कर्तृत्व आणि गुणवत्ता कुणी समजून घेत नाहीत, कुणी समजून घेत नाहीत। वात्रटिकेचं पुढचं कडवं, व्यवस्था बदलणाऱ्यांची सर्वांना अडचण ठरू लागते। विशेषतः जे सिस्टीम बदलू शकतात, ज्यांना सिस्टीम बदलायची इच्छा आहे, अशांची तर सगळ्यात मोठी अडचण होऊन जाते। याचं वर्णन करणारं वात्रटिकेचं पुढचं कडवं, व्यवस्था बदलणाऱ्यांची तर सर्वांना अडचण ठरू लागते। व्यवस्था बदलणाऱ्यांची तर सर्वांना अडचण ठरू लागते आणि प्रस्थापित व्यवस्थाही तुमचा दुस्वास करू लागते। प्रस्थापित व्यवस्थाही तुमचा दुस्वास करू लागते। व्यवस्था बदलणाऱ्यांची तर सर्वांना अडचण ठरू लागते आणि प्रस्थापित व्यवस्थाही तुमचा दुस्वास करू लागते। प्रस्थापित व्यवस्थाही तुमचा दुस्वास करू लागते। वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं, कट कारस्थान आणि षडयंत्र। कट कारस्थान आणि षडयंत्र यांना मग ऊत येऊ लागतो। कट कारस्थान आणि षडयंत्र यांना मग ऊत येऊ लागतो आणि टपलेला प्रत्येक जण आपापला सूड घेऊ लागतो। टपलेला प्रत्येक जण आपापला सूड घेऊ लागतो, आपापला सूड घेऊ लागतो। वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा, कट कारस्थान आणि षडयंत्र यांना मग ऊत येऊ लागतो। कट कारस्थान आणि षडयंत्र यांना मग ऊत येऊ लागतो आणि टपलेला प्रत्येक जण आपापला सूड घेऊ लागतो। टपलेला प्रत्येक जण आपापला सूड घेऊ लागतो, आपापला सूड घेऊ लागतो। वात्रटिकेचं नाव होतं, याला विलाज नाही। आजची वात्रटिका आहे, युद्धाचे ढग। सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 25 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तिकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाचा कहर अगदी अमानवी पद्धतीने चालू आहे। बॉम्बारिंग चालू आहे, कोणी मिसाईल सोडत आहे। आपल्याकडेही आरोप प्रत्यारोपांचे मिसाईल सोडणे चालू आहे। याच संदर्भानं लिहिली गेलेली आजची वात्रटिका। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे, युद्धाचे ढग। कुणाचे मिसाईल फुसके, कुणाचे मिसाईल फुसके, कुणाचे मोघम निघू लागले। टार्गेटच नाही। कुणाचे मिसाईल फुसके, कुणाचे मोघम निघू लागले। सगळे मिसाईल मॅन ढगात मिसाईल डागू लागले। सगळे मिसाईल मॅन ढगात मिसाईल डागू लागले। ढगात मिसाईल डागू लागले। ढगात गोळ्या हाणणं हा वाक्प्रचार आता जुना झाला। आता ढगात मिसाईल हाणणं हा वाक्प्रचार रूढ होतो आहे। तेव्हा पुन्हा एकदा पहिलं कडू, कुणाचे मिसाईल फुसके, कुणाचे मोघम निघू लागले। कुणाचे मिसाईल फुसके, कुणाचे मोघम निघू लागले। सगळे मिसाईल मॅन ढगात मिसाईल डागू लागले। सगळे मिसाईल मॅन ढगात मिसाईल डागू लागले। ढगात मिसाईल डागू लागले। वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू, राजकीय युद्धाचे ढग। राजकीय युद्धाचे ढग आपल्यावरती दाटू लागले। राजकीय युद्धाचे ढग आपल्यावरती दाटू लागले। कुणी कुणाला झेलेन्स्की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, कुणी कुणाला झेलेन्स्की तर कुणी पुतीन वाटू लागले। कुणी कुणाला झेलेन्स्की तर कुणी पुतीन वाटू लागले, तर कुणी पुतीन वाटू लागले। वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा, राजकीय युद्धाचे ढग
आपल्या डोक्यावरती दाटू लागले. राजकीय युद्धाचे ढग आपल्या डोक्यावरती दाटू लागले. कुणी कुणाला झेलेन्स्की तर कुणी कुणाला पुतीन वाटू लागले. कुणी कुणाला झेलेन्स्की तर कुणी कुणाला पुतीन वाटू लागले. कुणी कुणाला पुतीन वाटू लागले. पुतीन म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष. वात्रटिकेचं नाव होतं युद्धाचे ढग. आजची वात्रटिका आहे लबाडीची लोकमान्यता. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 7 मार्च 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे लबाडीची लोकमान्यता. हाही लबाड आहे तोही लबाड आहे. हाही लबाड आहे तोही लबाड आहे. आज लबाडांच्या हाती आयतेच घबाड आहे. आज लबाडांच्या हाती आयतेच घबाड आहे. हाही लबाड आहे तोही लबाड आहे. हाही लबाड आहे तोही लबाड आहे. आज लबाडांच्या हाती आयते घबाड आहे. आज लबाडांच्या हाती आयते घबाड आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. लबाडीला लबाडांची लबाडीची फूस आहे. लबाडीला लबाडांची फूस आहे. इकडे तिकडे लागलेली लबाडीची घुस आहे. जिकडे तिकडे लागलेली लबाडीची घुस आहे. लबाड्याला लबाडीची फूस आहे. लबाडीला लबाडांची फूस आहे. इकडे तिकडे लागलेली लबाडीची घुस आहे. जिकडे तिकडे लागलेली लबाडीची घुस आहे. इकडे तिकडे लागलेली लबाडीची घुस आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. लबाडांच्या मोठेपणामुळे लबाडीलाही मान्यता आहे. लबाडांच्या मोठेपणामुळे लबाडीलाही मान्यता आहे. आणि लबाडांचे चेले होण्यात आयुष्याची धन्यता आहे. लबाडांचे चेले होण्यात आयुष्याची धन्यता आहे. आयुष्याची धन्यता आहे. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. लबाडांच्या मोठेपणामुळे सगळे लबाड जे आहेत ते प्रतिष्ठित पावलेले आहेत. त्यामुळे काय होतं हे सांगणारं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा. लबाडांच्या मोठेपणामुळे लबाडीलाही लोकमान्यता आहे. लबाडांच्या मोठेपणामुळे लबाडीलाही लोकमान्यता आहे. आणि लबाडांचे चेले होण्यातच आयुष्याची धन्यता आहे. लबाडांचे चेले होण्यातच आयुष्याची धन्यता आहे. वात्रटिकेचं नाव होतं लबाडीची लोकमान्यता. आजची वात्रटिका आहे लिटमस टेस्ट. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 20 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पक्षीय इनकमिंग आउटगोईंग विषयी ज्या ऑफर्स दिल्या जातात त्या ऑफर्स वरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे लिटमस टेस्ट. हेही जसे लोफर आहेत तेही तसे लोफर आहेत. हेही जसे लोफर आहेत तेही तसे लोफर आहेत. अविश्वसनीय वाटणाऱ्या परस्परांना ऑफर आहेत. अविश्वसनीय वाटणाऱ्या परस्परांना ऑफर आहेत. हेही जसे लोफर आहेत तेही जसे लोफर आहेत. लफंगे. हेही जसे लोफर आहेत तेही तसे लोफर आहेत. अविश्वसनीय वाटणाऱ्या परस्परांना ऑफर आहेत. अविश्वसनीय वाटणाऱ्या परस्परांना ऑफर आहेत. वात्रटिकेचं दुसरं कडवं. मतभेद टाळा खुशाल राजकारण खेळा. मतभेद टाळा खुशाल राजकारण खेळा हे मात्र एकदम बेस्ट आहे. मतभेद टाळा खुशाल राजकारण खेळा हे मात्र एकदम बेस्ट आहे. सामान्य जनतेची जणू ही लिटमस टेस्ट आहे. सामान्य जनतेची जणू ही लिटमस टेस्ट आहे. मतभेद टाळा खुशाल राजकारण खेळा हे मात्र एकदम बेस्ट आहे. मतभेद टाळा खुशाल राजकारण खेळा हे मात्र एकदम बेस्ट आहे. आणि जणू सामान्य जनतेचीच ही लिटमस टेस्ट आहे. जणू सामान्य जनतेचीच ही लिटमस टेस्ट आहे. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. शेवटचं कडवं ऐकताना पहाटेचा शपथविधी आठवा म्हणजे या शेवटच्या कडव्याचा आनंद तुम्हाला अधिक घेता येईल. विश्वास नावाची गोष्ट केव्हाच पायदळी तुडवली आहे. विश्वास नावाची गोष्ट कधीच पायदळी तुडवली आहे. आणि जनतेची पहाटची झोप कायमचीच उडवली आहे. जनतेची पहाटची झोप कायमचीच उडवली आहे. कायमचीच उडवली आहे. पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडवं. विश्वास नावाची गोष्ट केव्हाच पायदळी तुडवली आहे. विश्वास नावाची गोष्ट कधीच पायदळी तुडवली आहे. आणि जनतेची पहाटची झोप कायमचीच उडवली आहे. जनतेची पहाटची झोप कायमचीच उडवली आहे. कायमचीच उडवली आहे.
वात्रटिकेचं नाव होतं लिटमस टेस्ट. आजची वात्रटिका आहे विमानदारी. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 21 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात संत तुकाराम बीजेच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. हा संदर्भ लक्षात घेऊन सदळ वात्रटिकेकडे बघावं ही नम्र विनंती. तेव्हा आजची वात्रटिका आहे विमानदारी. जुनेच रान पुन्हा नव्याने उठवले जाते. जुनेच रान पुन्हा नव्याने उठवले जाते. पुष्पक विमान आणून तुकोबांना सदेह वैकुंठाला पाठवले जाते. पुन्हा पुन्हा पुष्पक विमान आणून तुकोबांना सदेह वैकुंठाला पाठवले जाते. तुकोबांना सदेह वैकुंठाला पाठवले जाते. जुनेच रान पुन्हा नव्याने उठवले जाते. जुनेच रान पुन्हा नव्याने उठवले जाते आणि पुष्पक विमान आणून आणून तुकोबांना सदेह वैकुंठाला पाठवले जाते. तुकोबांना सदेह वैकुंठाला पाठवले जाते. सदेह वैकुंठाला पाठवले जाते. हे पुन्हा पुन्हा का होतं हे उलगडून दाखवणारं वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. भाबड्या श्रद्धेपोटी. भाबड्या श्रद्धेपोटी पुन्हा जुनेच वर्तन आहे. भाबड्या श्रद्धेपोटी पुन्हा जुनेच वर्तन आहे आणि शाब्दिक प्रामाण्याचे पुन्हा पुन्हा कीर्तन आहे. शाब्दिक प्रामाण्याचे पुन्हा पुन्हा कीर्तन आहे. पुन्हा पुन्हा कीर्तन आहे. भाबड्या श्रद्धेपोटी पुन्हा जुनेच वर्तन आहे. भाबड्या श्रद्धेपोटी पुन्हा जुनेच वर्तन आहे आणि शाब्दिक प्रामाण्याचे पुन्हा पुन्हा कीर्तन आहे. शाब्दिक प्रामाण्याचे पुन्हा पुन्हा कीर्तन आहे. पुन्हा पुन्हा कीर्तन आहे. आणि ही विमानदारी इमानदारी नव्हे, ही इमानदारी का पाळली जाते यावरती भाष्य करणारं वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. वैकुंठ गमनाची चिकित्सा सोयीस्कर टाळली जाते. वैकुंठ गमनाची चिकित्सा सोयीस्कर टाळली जाते आणि जशी पाळता येईल तशी विमानदारी पाळली जाते. जशी पाळता येईल तशी विमानदारी पाळली जाते. विमानदारी पाळली जाते. पुन्हा एकदा, वैकुंठ गमनाची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जाते. वैकुंठ गमनाची चिकित्सा सोयीस्करपणे टाळली जाते आणि जशी पाळता येईल तशी विमानदारी पाळली जाते. जशी पाळता येईल तशी विमानदारी पाळली जाते. विमानदारी पाळली जाते. वात्रटिकेचं नाव होतं विमानदारी. आजची वात्रटिका आहे हास्य कवी संमेलन. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 18 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल हिंदी कवी संमेलनाप्रमाणेच मराठी कवी संमेलनही निव्वळ जोक्स आणि जोक, हशा आणि टाळ्या याच्यामध्ये गुरफटलं जाते. कवींनाही त्याची चट लागली आहे. हशा आणि टाळ्यासाठी वाटेल ते चाळे केले जातात. निव्वळ जोक्स मागून जोक्स फेकले जातात. फटक्यापुरती जे दिसतं ते तिथं वाचून दाखवलं जातं. अशी काहीशी विचित्र आणि हास्यास्पद अवस्था मराठी कवी संमेलनांची झालेली आहे. या कवी संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या कवींना ही नम्र विनंती, हे नम्र आवाहन. अर्थात आजची वात्रटिका आहे हास्य कवी संमेलन. कुणी चक्क मालक झाले. कुणी चक्क मालक झाले. कुणी त्यांचे नोकर झाले. कुणी चक्क मालक झाले. कुणी त्यांचे नोकर झाले. मानधनाच्या पुडक्यापोटी कवी लोक जोकर झाले. मानधनाच्या पुडक्यापोटी कवी लोक जोकर झाले. कुणी चक्क मालक झाले. कुणी चक्क मालक झाले. कुणी त्यांचे नोकर झाले. कुणी चक्क मालक झाले. कुणी त्यांचे नोकर झाले. मानधनाच्या पुडक्यापोटी कवी लोक जोकर झाले. मानधनाच्या पुडक्यापोटी कवी लोक जोकर झाले. वात्रटिकेचं दुसरं आणि पुढचं कडवं. कविता त्यांचा वसा नाही. कविता त्यांचा वसा नाही. कविता त्यांचा शोक आहे. चैन छंद. कविता त्यांचा वसा नाही. कविता त्यांचा शोक आहे. त्यांच्या हास्य कविता म्हणजे जोक मागून जोक आहे. त्यांच्या हास्य कविता म्हणजे जोक मागून जोक आहे. जोक मागून जोक आहे. वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. कविता त्यांचा वसा नाही. कविता त्यांचा वसा नाही. कविता त्यांचा शोक आहे. कविता त्यांचा वसा नाही. कविता त्यांचा शोक आहे. त्यांच्या हास्य कविता म्हणजे जोक मागून जोक आहे. त्यांच्या हास्य कविता म्हणजे जोक मागून जोक आहे. जोक मागून जोक आहे. वात्रटिकेचं नाव आहे हास्य कवी संमेलन. वात्रटिकेचं तिसरं आणि पुढचं कडवं.
हास्य कवी संमेलनांचा उघडा तमाशा होतो की काय हे उलगडून दाखवणारं, त्यावरती भाष्य करणारं हे तिसरं कडवं. रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे. रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे, तमाशा बरोबर बतावणी आहे. रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे, तमाशा बरोबर बतावणी आहे. कविता म्हणजे चकना झाली पेताडांची पेताडांना, वा क्या बात हैची चिथावणी आहे. पेताडांची पेताडांना, वा क्या बात हैची चिथावणी आहे. बरेचसे हास्य कवी संमेलन पिऊन साजरे केले जातात. खाऊन साजरे व्हावेत, पण ते खाऊन पिऊन साजरे केले जातात. आणि कवी नुसता उठला रे उठला की पाठीमागून ही जेलकरी, वा क्या बात है. कवीने एखादा शब्द उच्चारला की उच्चारला पाठीमागून हे झेलकरी, वा क्या बात है असा सूर काढतात. त्यावरती भाष्य करणारं वात्रटिकेचं हे तिसरं कडवं. रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे. रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे, तमाशा बरोबर बतावणी आहे. रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे, तमाशा बरोबर बतावणी आहे. कविता म्हणजे चकना झाली. कविता म्हणजे चकना झाली पेताडांची पेताडांना, वा क्या बात हैची चिथावणी आहे. पेताडांची पेताडांना, वा क्या बात हैची चिथावणी आहे. वा क्या बात हैची चिथावणी आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि चौथं कडवं. हास्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हसलं पाहिजे, पण त्याचबरोबर या कवी लोकांनी काय करावं ही अपेक्षा व्यक्त करणारं वात्रटिकेचं शेवटचं आणि चौथं कडवं. बगलेला आणि पोटाला नको. बगलेला आणि पोटाला नको, जरा मेंदूला ही गुदगुल्या करा. बगलेला आणि पोटाला नको, जरा मेंदूला ही गुदगुल्या करा. फक्त हसवा फसवी करण्यापेक्षा लोक प्रबोधनासाठी, फक्त हसवा फसवी करण्यापेक्षा लोकरंजनातून लोक प्रबोधनासाठी तुमच्या कविता खुल्या करा. लोकरंजनातून लोक प्रबोधनासाठी तुमच्या कविता खुल्या करा. तुमच्या कविता खुल्या करा. पुन्हा एकदा वात्रटिकेचं चौथं आणि शेवटचं कडवं. बगलेला आणि पोटाला नको, जरा मेंदूलाही गुदगुल्या करा. बगलेला आणि फक्त पोटालाच नको, जरा मेंदूलाही गुदगुल्या करा. फक्त हसवा फसवी करण्यापेक्षा, फक्त हसवा फसवी करण्यापेक्षा लोकरंजनातून लोक प्रबोधनासाठी तुमच्या कविता खुल्या करा. लोकरंजनातून लोक प्रबोधनासाठी तुमच्या कविता खुल्या करा. तुमच्या खुल्या करा. वात्रटिकेचं नाव होतं हास्य कवी संमेलन. आजची वात्रटिका आहे हे जगद्गुरु. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 23 मार्च 2008 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात संत तुकाराम बेजेच्या दिवशी सदळ वात्रटिका प्रसिद्ध झालेली आहे. सनातनी लोक कधी कधी वैतागून जातात, कारण पुरोगामी चळवळ, नवा विचार, मानवतावादी विचार आता प्रबळ होतो आहे, आता चांगलाच बाळसं धरतो आहे. असं पाहिलं की ही सनातनी मूलतत्ववादी मंडळी वैतागून जातात. तेव्हा त्यावरती केलेलं हे भाष्य म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याशी साधलेला हा एक संवाद. तेव्हा आजची वात्रटिका आहे हे जगद्गुरु. आमच्या गाथा बुडवण्याची अजूनही त्यांना घाई असते. आमच्या गाथा बुडवण्याची अजूनही त्यांना घाई असते. आमच्या लेखणीत मात्र आजकाल वॉटरप्रूफ शाई असते. आमच्या लेखणीत मात्र आजकाल वॉटरप्रूफ शाई असते. वॉटरप्रूफ शाई असते. आमच्या गाथा बुडवण्याची अजूनही त्यांना घाई असते. आमच्या गाथा बुडवण्याची अजूनही त्यांना घाई असते. आजकाल आमच्या लेखणीत मात्र वॉटरप्रूफ शाई असते. आजकाल आमच्या लेखणीत मात्र वॉटरप्रूफ शाई असते. आजकाल आमच्या लेखणीत मात्र वॉटरप्रूफ शाई असते. वॉटरप्रूफ शाई असते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आमच्या गाथा एअरटाईट. आमच्या गाथा एअरटाईट, त्या त्यांना बुडत नाहीत. आमच्या गाथा एअरटाईट, त्या त्यांना बुडत नाहीत. त्यांची हवा टाईट झालीये, गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. त्यांची हवा टाईट झालीये, गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. आमच्या गाथा एअरटाईट. आमच्या गाथा एअरटाईट, त्यांना ते आता बुडत नाहीत. आमच्या गाथा एअरटाईट, त्या आता त्यांना बुडत नाहीत. त्यांची हवा टाईट झालीये, गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडत नाहीत. त्यांची हवा टाईट झालीये, गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करायचं म्हटलं की ही सनातनी मंडळी वैतागून जाते.
चिडून जाते, कधी कधी रडकुंडीला येते. यावर भाष्य करणार वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. सदैव वैकुंठाला यायचा आता आम्हालाही मोह आहे. सदैव वैकुंठाला यायचा आता आम्हालाही मोह आहे. त्यांच्या डोळ्यात दाटलेला मात्र इंद्रायणीचा डोह आहे. त्यांच्या डोळ्यात दाटलेला मात्र इंद्रायणीचा डोह आहे. इंद्रायणीचा डोह आहे. सदैव वैकुंठाला यायचा आता आम्हालाही मोह आहे. सदैव वैकुंठाला यायचा आता आम्हालाही मोह आहे. त्यांच्या डोळ्यात दाटलेला तो इंद्रायणीचा डोह आहे. त्यांच्या डोळ्यात दाटलेला तो इंद्रायणीचा डोह आहे. तो इंद्रायणीचा डोह आहे. वात्रटिकेचं शेवटचं कडवं पुन्हा एकदा. सदैव वैकुंठाला यायचा, सदैव वैकुंठाला जायचा आता आम्हालाही मोह आहे. सदैव वैकुंठाला यायचा आता आम्हालाही मोह आहे. त्यांच्या डोळ्यात मात्र दाटलेला तो इंद्रायणीचा डोह आहे. त्यांच्या डोळ्यात मात्र दाटलेला तो इंद्रायणीचा डोह आहे. तो इंद्रायणीचा डोह आहे. तो इंद्रायणीचा डोह आहे. वात्रटिकेचं नाव होतं हे जगद्गुरु. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिका आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. तेव्हा वाचत रहा, बघत रहा, ऐकत रहा नवा दिवस, नव्या वात्रटिका. पुन्हा भेटू नवा दिवस, नव्या वात्रटिकांसह. तोपर्यंत नमस्कार. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती, 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 सूर्यकांती.